This is our 7th lecture on the topic dual nature of radiation and matter, in which we are discussing the first concept, that is photoelectric effect, which has confirmed the dual nature of radiation. Now, the next topics are what is work function, वर्क फंक्शन काय असतं, कशाला वर्क फंक्शन म्हणायचं, या वर्क फंक्शनचा कसा फायदा, वर्क फंक्शन ही टर्मिनॉलॉजी डिफाइन केली गेली आणि या वर्क फंक्शनचा कसा फायदा आइन्स्टाईननी करून घेतला स्वतःच्या एक्सप्लेनेशनसाठी, ते पण नंतर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर सेकंड कॉन्सेप्ट आहे आइन्स्टाईनचं एक पॉस्च्युलेट आपल्याला बघायचं आहे. द पॉस्च्युलेट इज रिगार्डिंग क्वांटायझेशन ऑफ एनर्जी. त्यांनी त्या रेडिएशनच्या एनर्जीला क्वांटाइज नेचर दिलं, म्हणजे एनर्जी नेहमी पॅकेटच्या फॉर्ममध्येच जाईल, ती कंटिन्युअस एनर्जी जाणार नाही. म्हणजे पेट्रोलची धार पडत आहे आणि पूर्ण पेट्रोल 1 लिटर पडत आहे, दोघांमध्ये जो फरक आहे तर पूर्ण पॅकेटच पडेल, म्हणजे एनर्जी ही पॅकेटच्या फॉर्ममध्येच त्या ठिकाणी असेल, असा एक पॉस्च्युलेट या आइन्स्टाईननी डिफाईन केलं या एक्सप्लेनेशनसाठी. आणि नंतर मग त्यांनी फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये आपण जे ऑब्झर्वेशन बघितलेत, 8 ते 9 ऑब्झर्वेशन आपण बघितलेत, ते सगळे ऑब्झर्वेशन आइन्स्टाईननी कशा प्रकारे एक्सप्लेन केले हे त्यातले 4 ऑब्झर्वेशन आपण आज बघणार आहे. ओके, 4 points we have to discuss today. Now we are discussing the first concept, that is work function. There is one question. Look, why heat and electricity passes through a metal? याचा तुम्ही विचार केलाय का की इलेक्ट्रिसिटी आणि हीट मेटलमधनं का पास होते? Now let us consider this to be a metal. If you apply electric field to it, then current passes through this metal because of, कशामुळे आठवलं, it passes because of the free electrons present in that metal. त्या मेटलमध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामुळे त्या मेटलमधनं करंट पास होतो. Let us consider these are the free electrons which are represented by this red circle. When electric field is applied to the metal like this, then these electrons which are randomly moving in the metal get acceleration in a particular direction because of the electric field. आता हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स त्या मेटलमध्ये असतात त्यांची वेलॉसिटी आठवते का तुम्हाला की किती असते? तर आठवले? हां, द वेलॉसिटी ऑफ दीज फ्री इलेक्ट्रॉन्स इन फ्री स्टेट, म्हणजे जेव्हा फक्त तुम्ही मेटल फ्री ठेवलेला असतो, त्याला कोणतीच इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली नसते, तेव्हा या इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी असते नियरली 10⁵ मीटर पर सेकंद. एवढ्या वेलॉसिटीनी ते मूव्ह होत असतात, म्हणजे एका सेकंदात किती किलोमीटर? 100 किलोमीटर का? बरोबर ना? म्हणजे या इलेक्ट्रॉनचा स्पीड असतो एका सेकंदात 100 किलोमीटर. विथ दिस मच स्पीड दीज इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग इन दॅट मेटल रँडमली. म्हणजे हा इलेक्ट्रॉन जर या दिशेने जात असेल तर कदाचित हा या डायरेक्शन येईल, इट विल मूव्ह इन दिस डायरेक्शन, इट विल मूव्ह इन दिस डायरेक्शन अँड सो ऑन, मीन्स दे आर मूव्हिंग रँडमली. मग आता हे फ्री इलेक्ट्रॉन आहेत, यांची वेलॉसिटी एवढी जास्त आहे, तर मग ते फ्री इलेक्ट्रॉन या मेटलमधनं बाहेर पडतात का? मेटल आपण ठेवला आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बाहेर पडून राहिले, असं होतं का? असं होत नाही. का नाही होत? बिकॉज देर इज सम एनर्जी which bounds these electrons inside the metal. तिथे काहीतरी एनर्जी असते की ज्या एनर्जीमुळे हे इलेक्ट्रॉन पण मेटलच्या आतमध्येच असतील. मग समजा तुम्हाला या इलेक्ट्रॉनला फ्री करायचं असेल तर काहीतरी एनर्जी सप्लाय करावी लागेल. when these electron acquires that much energy, then these electrons get emitted from the surface. बरोबर आहे? म्हणजे या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी तुम्हाला ठराविक एनर्जी द्यावी लागेल, तेवढी एनर्जी दिली की ते इलेक्ट्रॉन बाहेर पडतील. अँड दॅट मिनिमम एनर्जी विच इज रिक्वायर्ड फॉर टेकिंग दॅट इलेक्ट्रॉन आउट ऑफ द मेटल सरफेस इज कॉल्ड वर्क फंक्शन. द डेफिनेशन इज लाईक दिस: द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड to be provided to an electron, to be provided to an electron to pull it out of the metal from the surface, to pull it out
of the metal from the surface is called work function of the metal. वर्क फंक्शन त्या मेटलचं, इलेक्ट्रॉनचं नाही, मेटलसाठी असेल ते वर्क फंक्शन. कारण की या मेटलमध्ये या इलेक्ट्रॉनला धरून ठेवलेली एनर्जी वेगळी असेल, दुसरा मटेरियल तुम्ही घेतला तर वर्क फंक्शन वेगळं असेल, मिनिमम एनर्जी त्या इलेक्ट्रॉनला काढण्यासाठी वेगळी लागेल. सो वर्क फंक्शन डिपेंड्स ऑन द मटेरियल और ऑन दॅट मेटल. त्या मेटलवर ते वर्क फंक्शन डिपेंड करतं. मग आता वर्क फंक्शन म्हणजे काय आहे? एनर्जी. वर्क फंक्शन ही एनर्जी आहे. या वर्क फंक्शनला आपण रिप्रेझेंट करतो सिम्बॉलनी φ0. φ0 ओके, सिम्बॉल इज φ0. वर्क फंक्शन दाखवण्यासाठी ही एनर्जी आहे आणि एनर्जी असल्यामुळे आपण याला मोजणार इन द युनिट्स इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये सहसा वर्क फंक्शन रिप्रेझेंट केलं जातं. ओके, आता धिस वर्क फंक्शन डिपेंड्स ऑन, असा जर प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुम्ही काय सांगणार? द वर्क फंक्शन डिपेंड्स ऑन दिस मेटल ॲज वेल ॲज ऑन दिस सरफेस ऑफ द मेटल. तो सरफेस कशा प्रकारचा आहे आणि कोणतं मटेरियल ते आहे या दोन फॅक्टरवर काय डिपेंड असेल? हे वर्क फंक्शन. ओके, नाउ I will give you list of work function of some material, but before that the question is why heat and electricity passes through the metal. हा प्रश्न आपण तयार केला होता. तर मग काय होतं? हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात त्या मेटलमध्ये असणारे तेच फ्री इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिक करंट त्या मेटलमधनं पास करू शकतात. त्याच वेळेस समजा या मटेरियलला आपण हीट केलं, इफ यू सप्लाय हीट टू दिस मटेरियल, then this heat propagates to the metal. ही हीट या ठिकाणी कंडक्शनद्वारे समोर जाईल आणि ती कंडक्शनद्वारे जी हीट समोर जाते त्यासाठी पण रिस्पॉन्सिबल कोण असतात? हे फ्री इलेक्ट्रॉन. ठीक आहे, मग या फ्री इलेक्ट्रॉनमुळेच काय होतं? हीट पण पास होते आणि इलेक्ट्रिसिटी पण मटेरियलमधनं पास होते, कारण की ते फ्रीली मूव्ह होत असतात त्या मटेरियलच्या आतमध्ये. लुक ॲट these materials and this represents their work function. Suppose potassium, this material has work function 2.3 electron volt. Sodium has work function 2.4 electron volt. Calcium has 2.9 electron volt and so on. Gold has 5.1 electron volt. What it means? याचा अर्थ काय आहे? It means that potassium requires 2.3 electron volt, this much minimum amount of energy to take the electron out of its surface. त्या पोटॅशियमच्या सरफेसमध्ये जर तुम्हाला इलेक्ट्रॉनला बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी किती एनर्जी द्यावी लागेल? 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. जर तुम्हाला सोडियममधनं इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा असेल, सोडियम या मेटलमधनं इलेक्ट्रॉन जर बाहेर काढायचा असेल तर तुम्हाला 2.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी कमीत कमी एनर्जी द्यावी लागेल. इन द सेम वे तुम्हाला जर गोल्डमधनं इलेक्ट्रॉन बाहेर काढायचं असेल एखादा तर तुम्हाला कमीत कमी किती एनर्जी द्यावी लागेल? 5.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे, आपण विचार करतोय फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा, त्यामुळे आपण आता लाईटचा विचार करू. की समजा मी या पोटॅशियमवर आपला व्हिजिबल लाईट टाकला तर, व्हिजिबल लाईट म्हणजे कोणता? जो लाईट आपल्याला दिसतो तो. इन्फ्रारेड लाईट पण असतो, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन पण असतात, एक्सरेज पण असतात आणि सगळे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी रेडिएशनचे आहेत. त्याच्यापैकी व्हिजिबल लाईट म्हणजे ते 7 कलर VIB GY OR हे जे 7 कलर तुम्हाला माहिती आहेत, त्यांची ठराविक वेवलेंथ असते, त्यांना ठराविक फ्रिक्वेन्सी असते, म्हणजे प्रत्येक फोटॉनला ठराविक एनर्जी असते. म्हणजे रेड कलरच्या फोटॉनची एनर्जी वेगळी असेल, ब्ल्यू कलरच्या फोटॉनची एनर्जी वेगळी असेल, येलो कलरच्या फोटॉनची एनर्जी वेगळी असेल. मग आता लक्ष ठेवा, इफ यू कन्सिडर व्हिजिबल लाईट, व्हिजिबल लाईटमधला रेड कलरचा जर फोटॉन तुम्ही घेतला तर त्या फोटॉनची एनर्जी असते 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, व्हिजिबल लाईटमधला जर तुम्ही ब्ल्यू कलर कन्सिडर केला तर त्या ब्ल्यू कलरचा जो फोटॉन असतो त्या फोटॉनची एनर्जी असते 3.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता तुम्ही व्हिजिबल लाईट समजा या पोटॅशियमवर टाकला, पोटॅशियमचं वर्क फंक्शन किती आहे? 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे याच्यामधनं इलेक्ट्रॉन बाहेर काढायला किती एनर्जी लागते? कमीत कमी 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मी व्हिजिबल लाईट टाकला, व्हिजिबल लाईट टाकला म्हणजे 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट टू 3.1 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा जास्त एनर्जी आपण तिथे टाकतोय. काय होईल? ॲज वर्क फंक्शन ऑफ पोटॅशियम इज ओनली 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट,
this blue color can take electron out of this potassium metal. हा ब्ल्यू कलरचा लाईट या पोटॅशियम मधनं इलेक्ट्रॉनला बाहेर काढू शकतो, कारण की याची एनर्जी जास्त आहे त्याच्यापेक्षा, वर्क फंक्शनपेक्षा. आणि म्हणून मग या मटेरियलमधनं तुम्हाला व्हिजिबल लाईट जरी या मटेरियलवर टाकला आपण तरी यांच्यामधनं फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडू शकतात. मी तुम्हाला काही एक्झाम्पल दिले होते स्टार्टिंगलाच की या मटेरियलवर व्हिजिबल लाईट टाकला तर यांच्यामधनं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपल्याला दिसतो. हे काही मटेरियल अजून तुम्हाला दुसऱ्या वेगळ्या मटेरियलची नावं दिले होते, त्या नोट्समध्ये पण दिले होते आणि सांगितले पण होते की त्या ठिकाणी या मटेरियलवर जर आपण अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन टाकलं तर याच्यामधनं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो, आठवतं? मग आता यांचा विचार करा. 4.3 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा जास्त एनर्जी असणार आहे. बघा, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन जे असतं, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनची एनर्जी फ्यू इलेक्ट्रॉन व्होल्ट टू 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट या रेंजमध्ये असते. किती? काही इलेक्ट्रॉन व्होल्ट ते 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट या रेंजमध्ये अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनची एनर्जी असते. वेगवेगळे त्या ठिकाणी रेडिएशन असते अल्ट्राव्हायोलेटमध्येच, पण फक्त एकच रेडिएशन नाही, ते नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी असतात, त्यामुळे एनर्जी वेगवेगळी असते. मग अल्ट्राव्हायोलेटची जर एनर्जी फ्यू इलेक्ट्रॉन व्होल्ट टू 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी आहे तर याचा अर्थ हे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन मी समजा सिल्वरवर टाकलं, ॲल्युमिनियमवर टाकलं, कॉपरवर टाकलं, गोल्डवर टाकलं किंवा यांच्यावर टाकलं तरी काय होणार आहे? तरी त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रॉनचं इमिशन होणार आहे. सो दॅट्स वाय अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स इज मोस्टली यूज फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टसाठी म्हणून आपण या अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनचा वापर करतो. ठीक आहे, कारण की अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन या सगळ्या मटेरियलमधनं इलेक्ट्रॉन्सला इमिट करू शकतं. द नेक्स्ट पॉईंट इज आइन्स्टाईन्स पॉस्च्युलेट ऑफ एनर्जी क्वांटायझेशन. मग आता आइन्स्टाईननी कशा प्रकारे या पॉस्च्युलेटचा वापर त्याच्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या एक्सप्लेनेशनमध्ये केला ते तुमच्या नंतर लक्षात येईल. बघा, आता इथे लक्ष ठेवा. आइन्स्टाईननी काय कन्सिडर केलं? आइन्स्टाईन युजेस प्लँक्स क्वांटम थेरी. आइन्स्टाईननी हे पॉस्च्युलेट तयार करण्यासाठी प्लँक्स क्वांटम थेरीचा वापर केला. अकॉर्डिंग टू प्लँक द लाईट इज इन द फॉर्म ऑफ फोटॉन. लाईट हा फोटॉनच्या फॉर्ममध्ये असतो आणि त्या फोटॉनची एनर्जी असते एच न्यू. हे प्लँकनी वापरलं ब्लॅक बॉडी रेडिएशनचा स्पेक्ट्रम एक्सप्लेन करण्यासाठी, ठराविक वेव्हलेंथसाठी त्यांनी वापरलं होतं. आइन्स्टाईननी काय केलं? आइन्स्टाईननी हा कॉन्सेप्ट जनरलाइज करून टाकला. फक्त ठराविक वेव्हलेंथसाठी असं नसतं, म्हणजे ठराविक वेव्हलेंथचीच फोटॉन असोसिएट असतात असं त्यांनी म्हटलं नाही. त्यांनी काय म्हटलं? जेवढ्या सगळ्या वेव्हलेंथ असतील तेवढ्या सगळ्यांसाठी त्या ठिकाणी फोटॉन असेल आणि प्रत्येक फोटॉनची एनर्जी किती असेल? एच न्यू. न्यू म्हणजे त्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी. आता लक्ष ठेवा. व्हेन धिस फोटॉन हॅव्हिंग एनर्जी एच न्यू स्ट्राइक्स ऑन अ सबस्टन्स, व्हॉट हॅपन्स? काय होईल? जेव्हा हा फोटॉन या सरफेसवर पडेल त्यावेळेस त्या ठिकाणी या फोटॉनची एनर्जी समजा 50 जूल एवढी त्या फोटॉनची एनर्जी आहे, तर ती पूर्णची पूर्ण या ठिकाणी ॲब्सॉर्ब होईल. हा ॲटम ती एनर्जी पूर्णची पूर्ण ॲब्सॉर्ब करेल की 10 जूल ॲब्सॉर्ब करेल आणि बाकीचे 40 जूल फोटॉन एनर्जी घेऊन चालला जाईल, असं काही होईल का? करा विचार. आता व्यवस्थित लक्ष ठेवा. व्हेन दिस फोटॉन हॅव्हिंग एनर्जी 50 जूल means this product is equal to 50 joule get incident on the surface, all its energy get absorbed. त्याची पूर्णची पूर्ण एनर्जी ॲब्सॉर्ब होईल किंवा पूर्णची पूर्ण एनर्जी दुसरीकडे चालली जाईल. एक तर ॲब्सॉर्ब होईल किंवा लॉस होईल दुसरीकडे. ओके, म्हणजे एनर्जी ॲब्सॉर्ब झाली तर पूर्णची पूर्ण होईल आणि नाही झाली तर थोडीशी पण एनर्जी ॲब्सॉर्ब होणार नाही. ओके, मग आता लक्ष ठेवा. मग आपण या सरफेसवर जर एनर्जी टाकली तर ही जी एनर्जी या ठिकाणी ॲब्सॉर्ब होणार आहे ही या पॅकेट्सच्या फॉर्ममध्ये ॲब्सॉर्ब होईल, पॅकेट ऑफ एनर्जीच्या फॉर्ममध्ये ॲब्सॉर्ब होईल. बरोबर आहे? किंवा 1 जूल झाली, नंतर 1 जूल, 2 जूल, 3 जूल, 4 जूल या प्रकारे ॲब्सॉर्ब होणार नाही. इट विल बी ॲब्सॉर्ब 50 जूल, 100 जूल, 150 जूल, 200 जूल अँड सो ऑन. त्या पॅकेटच्या फॉर्ममध्येच ती एनर्जी त्या सरफेसला मिळत राहील. म्हणजे जेव्हा एनर्जी ॲब्सॉर्ब होईल त्यावेळेस ती पॅकेटच्या फॉर्ममध्येच ॲब्सॉर्ब होईल
आता विचार करा, हा समजा सोर्स ऑफ लाईट आहे, या सोर्स ऑफ लाईटमधनं हे रेडिएशन बाहेर पडत आहे, या डायरेक्शननी रेडिएशन बाहेर पडलं म्हणजे या डायरेक्शननी फोटॉन बाहेर पडला, या डायरेक्शननी फोटॉन बाहेर पडला, हे फोटॉन्स या ठिकाणी बाहेर पडतील. एक फोटॉन बाहेर पडला म्हणजे एनर्जी किती बाहेर पडली, h². 2 फोटॉन बाहेर पडले म्हणजे ट्वाइस h² एवढी एनर्जी बाहेर पडली. 3 फोटॉन बाहेर पडले म्हणजे थ्राइस h² एवढी एनर्जी बाहेर पडली, म्हणजेच 50 जूल. 2 पडले तर 100 जूल, 3 पडले तर 150 जूल्स अँड सो ऑन. 53 जूल्स एनर्जी बाहेर पडली, 67 जूल एनर्जी बाहेर पडली, 120 जूल एनर्जी बाहेर पडली. असं होईल का? असं होणार नाही. एनर्जी बाहेर पडली तर 50 जूल, 100 जूल, 150 जूल, 200 जूल याच फॉर्मॅटमध्ये ती बाहेर पडेल. सो when the point is emission of photon, you have observed that the emission of photon takes place such that there is liberation of energy from the source in the form of packet. म्हणजे जेव्हा फोटॉन बाहेर पडेल तेव्हा पण पॅकेटच्या फॉर्ममध्येच एनर्जी बाहेर पडेल, आणि जेव्हा तो फोटॉन ॲब्सॉर्ब होईल तेव्हा पण ती एनर्जी पॅकेटच्याच फॉर्ममध्ये ॲब्सॉर्ब होईल. आणि म्हणून मग या आईन्स्टाईनला या एनर्जीला क्वांटायझेशन त्या एनर्जीचं होतं असं म्हणता आलं. एनर्जी गेट क्वांटाइज्ड. ॲज पर these points, Einstein make a postulate regarding energy quantization, and the statement is under certain condition light behaves as if it is a particle. Under certain condition light behaves as if it is a particle, and its energy is released or absorbed in bundles or quanta. हे आहे त्याचं पॉस्च्युलेट. आणि या पॉस्च्युलेटच्या बेसिसवर त्याला काय एक्सप्लेन करता आलं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन करता आला. त्या वर्क फंक्शनचा वापर आणि या पॉस्च्युलेटचा वापर त्यांनी केला ते फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमधले जे आपण ऑब्झर्वेशन घेतलेले 8 ते 9 ते एक्सप्लेन करण्यासाठी. 8वा, द फर्स्ट ऑब्झर्वेशन ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. काय ऑब्झर्वेशन होतं? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज पॉसिबल व्हेन द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन दॅट इज न्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. जर इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जर जास्त असेल तरच त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो. हे असं ऑब्झर्वेशन फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये आपण घेतलेलं आहे. अँड धिस ऑब्झर्वेशन इज एक्सप्लेन बाय आईन्स्टाईन ऑन द बेसिस ऑफ हिज पॉस्च्युलेट. त्यांनी कसं ते एक्सप्लेन केलं त्याकडे लक्ष ठेवा. सो से दिस इज द photosensitive material on which a photon strikes. This photon having energy nu means energy h². h² एनर्जीचा फोटॉन या ठिकाणी पडला. Complete energy of this photon will be absorbed by the electron in that atom. ही पूर्णची पूर्ण एनर्जी हा इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब करून घेईल. त्या फोटॉनचं काय होईल? फोटॉन डिसअपियर्स. तो फोटॉन तिथे राहणारच नाही. ठीक आहे, याची जी एनर्जी आहे ती एनर्जी या इलेक्ट्रॉनला मिळाली. इफ धिस एनर्जी इज सफिशियंट वन, सफिशियंट वनसाठी मी काय शब्द तयार केला? आत्ताच आपण वर्क फंक्शन नावाचा काहीतरी कॉन्सेप्ट तयार केला. इट इज द मिनिमम एनर्जी टू टेक द इलेक्ट्रॉन आउट ऑफ द मेटल. ही एनर्जी जर वर्क फंक्शनपेक्षा जास्त असेल तर ही एनर्जी जर वर्क फंक्शनपेक्षा जास्त असेल किंवा वर्क फंक्शन एवढी असेल तर त्या ठिकाणी काय होईल? फोटो इलेक्ट्रॉन बाहेर पडेल. आठवलं आता आईन्स्टाईन बोलतो हे सगळं. ही कन्सिडर दॅट व्हेन द फोटॉन स्ट्राइक्स ऑन द सरफेस
total energy of photon get absorbed by the electron, if this energy means h nu is greater than particular energy called work function, then the electron will emit from the surface, and if this energy of photon is equal to the work function, then also the electron will emit from the surface. म्हणजे जर ही एनर्जी वर्क फंक्शन पेक्षा जास्त असेल किंवा वर्क फंक्शन एवढी असेल तर त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रॉन बाहेर पडणारच आहे, म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणारच आहे. आता लक्ष ठेवा, एनर्जी ऑफ द फोटॉन समजा मी कन्सिडर केली इक्वल टू वर्क फंक्शन. वर्क फंक्शन एवढी बरोबर समजा फोटॉनची एनर्जी असेल तर त्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी किती असते? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आणि जर आपण त्याची एनर्जी वर्क फंक्शनपेक्षा जास्त केली तर ही त्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असते. आणि म्हणून मग या ठिकाणी आइन्स्टाईनला प्रूव्ह करता आलं की जर फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी असेल किंवा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असेल तरच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल, अन्यथा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणार नाही. या प्रकारे वर्क फंक्शनचा कॉन्सेप्टचा वापर करून आइन्स्टाईननी पहिलं ऑब्झर्वेशन एक्सप्लेन केलं. द सेकंड ऑब्झर्वेशन which we have taken in photoelectric effect was that threshold frequency changes with material. मटेरियल आपण इमिटरचं चेंज केलं होतं तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आपल्याला चेंज झालेली दिसली होती. ओके, द सेम कॉन्सेप्ट इज एक्सप्लेन or was explained by Einstein like this. Consider this to be the first material having work function say 501. Consider this is to be another material. The work function of this material is say 502. आता दोघांचे वर्क फंक्शन मी वेगवेगळे का दाखवले? म्हणजे आपण आत्ताच बघितलं आहे की मटेरियल बदललं की वर्क फंक्शन बदलतं. वर्क फंक्शन चेंजेस विथ मटेरियल हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे याचं वर्क फंक्शन वेगळं असेल, याचं वर्क फंक्शन वेगळं असेल. मग या सबस्टन्समधनं आपल्याला इलेक्ट्रॉन बाहेर काढायचं आहे, लागणारी एनर्जी. या सबस्टन्समधनं आपल्याला इलेक्ट्रॉन बाहेर काढायचं आहे, लागणारी एनर्जी या वेगवेगळ्या असतील. बरोबर आहे. लागणाऱ्या एनर्जी जर वेगवेगळ्या आहेत तर मिनिमम एनर्जी पण वेगवेगळ्या असतील, कारण की दोघांचे वर्क फंक्शन वेगवेगळे आहेत. एनर्जी डिपेंड त्या फोटॉनची एनर्जी, इन्सिडेंट जी एनर्जी आपण करतोय ती आहे एच न्यू एवढी. तर साहजिकच आहे या ठिकाणी असणारं वर्क फंक्शन हे वेगळं आहे, इथलं वर्क फंक्शन वेगळं आहे. म्हणजेच इथली थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी वेगळी असेल आणि इथली थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी वेगळी असेल, कारण की या वर्क फंक्शनवर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी डिपेंड करते. दोन वेगवेगळे मटेरियल म्हणजे दोन वेगवेगळे वर्क फंक्शन आणि दोन वेगवेगळे वर्क फंक्शन म्हणजे दोन वेगवेगळ्या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. बघा, वर्क फंक्शनचा कॉन्सेप्ट कन्सिडर करून त्यांनी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एक्सप्लेन केली की मटेरियलनुसार थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी बदलेल, कारण की वर्क फंक्शन बदलतं. नाव द थर्ड ऑब्झर्वेशन वॉज फोटो इलेक्ट्रिक करंट चेंजेस विथ इंटेन्सिटी. त्या ऑब्झर्वेशनमध्ये आपण काय बघितलं होतं की जसजशी इंटेन्सिटी आपण वाढवू तशी जास्त फोटॉन्स इन्सिडेंट होतील, त्यामुळे जास्त फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील. सो विथ इंटेन्सिटी फोटो इलेक्ट्रिक करंट चेंजेस लिनियरली चेंज होतो, आपण बघितलं होतं. नाव द सेम कॉन्सेप्ट वॉज एक्सप्लेन बाय आइन्स्टाईन इन द मॅनर. से दिस इज द फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल. When the intensity of radiation increases means number of photons striking the surface increases. The same explanation we have given. When intensity of radiation increases means number of electrons striking the surface increases. All photons are having sufficient energy. And because of this striking of photons, there is emission of photoelectrons. जेवढे फोटॉन पडतील तेवढे फोटो इलेक्ट्रॉन बाहेर पडतील.
कमी फोटॉन्स जर आले म्हणजे इंटेन्सिटी कमी असेल तर कमी फोटो इलेक्ट्रॉन्स लिबरेट होतील. जास्त फोटॉन्स जर स्ट्राईक झाले म्हणजे इंटेन्सिटी जर जास्त ठेवली तर जास्त फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतील. म्हणजे आईन्स्टाईननी पण सांगितलं की नंबर ऑफ फोटॉन्स कमी तर इमिटेड इलेक्ट्रॉन कमी, नंबर ऑफ फोटॉन्स जास्त तर इमिटेड इलेक्ट्रॉन जास्त. म्हणजे त्यांनी पण प्रूव्ह केलं की विथ इंटेन्सिटी फोटो इलेक्ट्रिक करंट चेंजेस लिनियरली. या प्रकारे आईन्स्टाईननी फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये फोटो इलेक्ट्रिक करंट हा इंटेन्सिटीवर कसा डिपेंड करतो ते पण एक्सप्लेन केलं. नाव द फोर्थ ऑब्झर्वेशन वॉज effect of collector potential on photoelectric current. In this observation, a graph was there. The variation in collector potential on x-axis and variation in photoelectric current on y-axis. As collector potential increases, the photoelectric current increases and it becomes saturated at a particular potential. And if you made the collector negative, then at a particular negative potential the photoelectric current stops, called stopping potential. हे असं ऑब्झर्वेशन आपण बघितलं होतं. हे एक्सप्लेन केलं आईन्स्टाईननी. जे आपण एक्सप्लेनेशन बघितलं होतं सेम त्याच प्रकारे बघा. व्हेन द कलेक्टर इज मेड पॉझिटिव्ह, हा कलेक्टर आपण समजा पॉझिटिव्ह केला, these are the photo electrons, say emitted photo electrons आहेत समजा आहे. if you made collector positive and more positive, the number of electrons get attracted toward the collector and photoelectric current goes on increasing. Look at this. When collector is made positive, the photoelectric current goes on increasing. Okay. At a particular potential, अजून आपण potential वाढवलं. At a particular potential, all of these electrons get attracted toward the collector. सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होऊन जातील आणि सगळे जेवढे तयार होतात तेवढे सगळे अट्रॅक्ट होत राहतील. सो वी गेट अ कॉन्स्टंट करंट आफ्टर अ पर्टिक्युलर पोटेन्शियल. एका ठराविक पोटेन्शियल नंतर आपल्याला कॉन्स्टंट करंट मिळाला आणि याला आपण सॅच्युरेशन करंट म्हटलेलं आहे. आईन्स्टाईन एक्सप्लेन दिस कॉन्सेप्ट like this. When the collector is made positive, because of which there is electric field in this space, this electric field accelerates these electron towards the collector. या इलेक्ट्रिक फील्डमुळे या फोटो इलेक्ट्रॉनला ॲक्सलरेशन मिळतं. कमी इलेक्ट्रिक फील्ड असेल तर कमी ॲक्सलरेशन मिळेल, जास्त इलेक्ट्रिक फील्ड असेल तर जास्त ॲक्सलरेशन मिळेल. आणि म्हणून मग कमी ॲक्सलरेशन मिळाल्यामुळे कमी फोटो इलेक्ट्रॉन्स या कलेक्टरपर्यंत पोहोचतात आणि जास्त फील्ड जर आपण अप्लाय केली तर जास्त ॲक्सलरेशन या फोटो इलेक्ट्रॉनला मिळतात, त्यामुळे सगळे इथपर्यंत पोहोचतील. सो वी गेट सॅच्युरेशन करंट. म्हणजे इफ यू इन्क्रीज द पोटेन्शियल ऑफ कलेक्टर देन फोटो इलेक्ट्रिक करंट गोज ऑन इन्क्रीजिंग अँड देन लेटर ऑन इट बिकम्स सॅच्युरेटेड. हा पहिला पॉईंट त्यांनी याच्यामधला एक्सप्लेन केला. व्हाय फोटो इलेक्ट्रिक करंट स्टॉप्स त्याबद्दल सुद्धा त्यांनी तेच एक्सप्लेनेशन दिलं की जे आपल्याला माहिती आहे. व्हेन निगेटिव्ह पोटेन्शियल इज गिवन टू द कलेक्टर, दिस निगेटिव्ह पोटेन्शियल रिपेल्स द इलेक्ट्रॉन, इनकमिंग इलेक्ट्रॉन. या येणाऱ्या इलेक्ट्रॉनला ते निगेटिव्ह पोटेन्शियल अडवेल. आपण निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवत गेलो, कलेक्टर इज बिकमिंग मोर अँड मोर निगेटिव्ह. देन बिकॉज ऑफ द निगेटिव्ह पोटेन्शियल द highly moving means maximum kinetic energy electron also get stopped because of this retarding potential. या रिटार्डिंग पोटेन्शियलमुळे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीचा इलेक्ट्रॉन पण थांबवला जातो आणि फोटो इलेक्ट्रिक करंट झिरो होतो. सो इफ यू मेड कलेक्टर निगेटिव्ह द फोटो इलेक्ट्रिक करंट गोज ऑन डिक्रीजिंग लाईक दिस अँड ॲट अ पर्टिक्युलर पोटेन्शियल इट स्टॉप्स, कॉल्ड ॲज स्टॉपिंग पोटेन्शियल. हे आपल्याला माहिती आहे. जसं आपण एक्सप्लेनेशन मागे दिलं होतं सेम तेच एक्सप्लेनेशन आईन्स्टाईननी पण दिलं. ओके, थँक्यू.